तर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांनी अचानक भेट दिलेली आहे। दूध विक्रीच्या ठिकाणी नरहरी झिरवळांनी अचानक भेट दिली आहे। ही थेट आणि लाईव्ह दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे सध्या दूध विक्रीच्या ठिकाणी भेट देत आहेत। दूध भेसळीच्या अनेक तक्रारी ज्या आहेत त्या मिळत असतात आणि त्यानंतर आता अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ हे ते पाहणी करताना पाहायला मिळाले। नाही पण त्यांनी तिथं ह्या डेअरीवर किती कलेक्शन झालं आणि किती पाठवलं समजेल आपल्याला। आता आपण त्या गाडीतला स्टॉक घेतो, तपास करायचा असेल त्या बॅचचं किती प्रोड्यूस झालं तिथं मॅन्युफॅक्चररकडे आपल्याला कळेल। ते घेतलं पाहिजे हो, कारण तिथं घेतलंय 10 लिटर, इथं 8 लिटर आलंय तर 2 लिटर कुठं गेलं ना 11 लिटर आलं तर 11 कसं झालं। आता सर ह्या व्हॅनमध्ये भरून त्यांच्या डिस्ट्रीब्युटरकडे डिस्ट्रीब्युट होत असते। जसं आपण वाढवतो तसं त्या गाडीत किती स्टॉक आहे हे तर कळतो आपल्याला। पण फेल आल्यानंतर आपल्याला त्या बॅचचं किती प्रोड्यूस झालं त्या युनिटला आपल्याला कळून जाईल। बरं, प्रॅक्टिकल टेस्टिंग कसं होतं? सर तुम्ही अचानक इथे सरप्राईज हे जी लोकांमध्ये एक चर्चा आहे कायमस्वरूपी का दुधात खूप मोठा भेसळ आहे। महाराष्ट्रात येणारं दूध म्हणजे मिळणारं दूध आणि प्रत्यक्ष विक्री होणारं दूध याच्यात फार मोठा फरक आहे। तर बघू बरं काय नेमकं आहे। म्हणजे आपला आरोप नाही का हे सगळंच काही पाणी टाकून किंवा केमिकल टाकून करतात, पण आपल्याकडे जर यंत्रणा आहे, डिपार्टमेंट आहे एवढं मोठं, तर त्याचं काम म्हणून आपल्याला पाहिलं पाहिजे ना। भेसळयुक्त दुधाचं असा काही तक्रारी आली होती का?